चला, गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांना नमस्ते. सर्वांना गुड इव्हनिंग. चला, आवाज वगैरे पाहिजे येतोय का एकदा मला सांगा. चला, सर्वांना गुड इव्हनिंग, सर्वांना नमस्ते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या सेशनच्या माध्यमातून स्वागत करतो. ठीक आहे, आज आपल्याला एक महत्त्वाचा सेशन पाहायचा आणि तो म्हणजे आपल्याला मराठी भाषेची प्रश्नपत्रिका. या ठिकाणी अशा प्रकारची मॉडेल पेपर आपण या ठिकाणी बघतोय. यामध्ये म्हणजे भाषा पहिली, आता भाषा दुसरी सेम असते, फक्त कवितेऐवजी एक उतारा असतो, म्हणजे 2 उतारे तुम्हाला त्याच्यामध्ये असतात, बाकीचं सेम असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, पेपर म्हणजे भाषा पहिली असेल, भाषा दुसरी असेल, या दोन्हीही भाषांसाठी हा सेशन महत्त्वाचा आहे. कारण पॅडागॉजी असेल किंवा इतर ग्रामरचे प्रश्न असतील, हे दोन्ही भाषेमध्ये पण तुम्हाला सेम विचारले जातात. ठीक आहे, आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकूण 30 प्रश्न या ठिकाणी जो काही संपूर्ण पेपर आहे भाषेचा, तो या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, बघा, कदाचित आपण लिंक पण शेअर केली आहे सगळीकडे, तरी सुद्धा खूप कमी जण जॉईन झालेत. ठीक आहे, असू द्या. चला, आपण या ठिकाणी सुरू करूया जास्त वेळ न घेता, कारण या ठिकाणी आपल्याला हा सेशन पण लवकर पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, चला, या ठिकाणी बघा, तुमच्या समोर पहिला उतारा असणार आहे. आता उतारा असेल तुमच्या समोर किंवा पॅडागॉजीच्या प्रश्नाने तुमच्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, या ठिकाणी काही असू शकतं, जो काही सेट असेल त्याप्रमाणे असेल. आता बघा, या ठिकाणी पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 91 ते 99 यावरती असतील. ठीक आहे, मी उतारा वाचतो आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली उतार्यावरती प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ठीक आहे, आता तुम्ही डायरेक्टली प्रश्न जरी वाचले तरी चालतील. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पेपर येणार आहे त्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचायचे आहेत आणि नंतर उतारा वाचला तरी चालेल, असं केलं तरी चालेल. परंतु आता आपल्या ठिकाणी सर्वांसाठी एक आपण इथं उतारा घेतोय. ठीक आहे, आधी उतारा वाचन आपण करूया. बघा, रानातून ओढ्यात खळाळत पाणी वाहत येण्या इतका दुहादार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळे वापसाच नसल्याने पुढे तिफन कशाची धरायची, हा नेहमीचा प्रश्न यंदाही ठाण मांडून आहे. शेतात अवतं लावून पाळी घालून गुळगुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेलं नाही. हे तेच तेच गारानं जन्माला लागेल की काय, अशी भीती आता वाटते. पावसाची वाट पाहताना काढून ठेवलेली इरली गोंगडी कानोड्यात पडून आहेत, कारण एक सलग आभाळ येतच नाही. त्यामुळे बोडक्या डोक्यानंच येणं जाणं सुरू आहे. ओढ्याला पाणी येऊन त्यात जागोजागी वेरुळे दिसू लागतील, तेव्हाच खरा पावसाला आला असं गावातलं सर्वसामान्य सूत्र. आता पडणार हे असलं भुरंगट किती जरी पडलं तरी त्याचा काही उपयोग नाही, हे गावकऱ्यांचं पावसाचे अडाके. त्याला अजून तरी कोणी छेद देऊ शकलेलं नाही. पाझर तलावाच्या अंगाला असलेलं मुरमाड रान मात्र अजून थोडेफार तापत्या अंगाचेच आहे. गावच्या पांदीत असलेली वडा पिंपळीची झाडं एकमेकांना विळखा घालून सदैव झिम्मा खेळत असतात. पण दरसाली कमी होत चाललेले पावसाचे त्यांचे चेहरे पिवळट होत आहेत. त्यांच्या बुंद्यावरनं पाळणाऱ्या खारुताई आजकाल थोड्या बावरल्या आहेत. असमान पावसानं झाडावरची सालं निम्मी अर्धी ओलीसुकी झाली. त्यांच्या सालीवरती सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालतायत. मान ताठ करून बसलेले हिरवे पिवळे सरडे भक्ष्यासाठी केव्हाची दबा धरून आहेत. बेडकांचे घसे अजून ओले झालेले नाहीत. सुगरणींचे विहिरीतले खोपे अर्धे बांधून झालेत, मात्र त्यापुढची तयारी तिनं बंद केली. काही विहिरी अर्ध्या मुर्द्या भरल्या तर काही विहिरीतल्या कड्या कपाऱ्या काहीशा ओसाड झाल्या. तळाला गेलेलं तिथलं पाणी मात्र बरेचसं वर आलंय. उन्हाळ साळुख्यांना कळेनासं झालंय की पावसाची वीण उसवली का त्याचा हंगाम चुकलाय. कावळ्यानं बांधलेलं घरटं मात्र अजून शाबूत आहे, तरी बाभळीने माना टाकल्यात. चिलारीची मात्र चंगळ झाली. धोतरा सुद्धा दरदरून फुटलाय. बिनकामाचं तण जागी जागी आलंय. हिरडांच्या केसात अडकणारे केचवे वाढलेत. गाई म्हशींच्या अंगावर गोचिडांचा आट्यापाट्यांचा खेळ सुरू आहे. डोबीतल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेव्हा हळूच येऊन त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गतसालापेक्षा घटलेत. श्रावणात बेफाम उगवणारं हिरवकच कमालीचं कोवळं घास अजूनही तगून आहे. दर्ग्याच्या घुमटाभोवती मिनाराभोवती फिरणारे पारवे अजून अबोलच आहेत. शिवाराच्या वाटेला असलेलं चिरे निसटलेत. वीज
वीज नवसातलं नागोबाचं एकाकी देऊळ, मस्तकावर अविरत पडणाऱ्या पावसाच्या सलग धारा अजून कशा बरसल्या नाहीत म्हणून फणा काढून ताठून गेलंय. तिथल्या अरुंद अंधाऱ्या गाभाऱ्यातल्या पाकोळ्या कधीच निघून गेल्यात. त्या फिरून परतलेल्याच नाहीत. रातसरी विहिरीजवळच्या रानात फिरणारे काजवेही अजून फिरकले नाहीत. रातकिड्यांनी मात्र विश्रांती घेतलेली नाही. साप विंचू काट्यांना उधाण यायचंय. ठीक आहे. बघा हा अशा प्रकारे एक उतारा आहे. आता यावरती तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये काय करायचं, डायरेक्टली तुम्हाला मी सांगितले की प्रश्न बघायचे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला जो काही प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा दिसेल. म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळाली की तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला ही एक प्रश्नपत्रिका असणार आहे, ती म्हणजे तुमची पुरवणी प्रश्नपत्रिका. ठीक आहे. आपली मराठीची सेपरेट पुरवणी प्रश्नपत्रिका असणार आहे. तर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न बघायचा आणि नंतर तुम्ही जो काही उतारा आहे तो उतारा पाहायचा आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला लगेचच त्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. ठीक आहे. तुम्हाला मी उतारा दाखवेल आणि प्रश्न या ठिकाणी दाखवेल. जर तुम्हाला आता उतारा वाचलाय आपण तर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की पावसाळ्याच्या बाबतीत ग्रामजीवनाचं सर्वसामान्य सूत्र कोणतं? ठीक आहे. पावसाळ्याच्या बाबतीमध्ये ग्रामजीवनाचं सूत्र, सर्वसामान्य सूत्र कोणतं? शेतात औत घालण्याचं तंत्र, तलावाच्या अंगाला असलेलं मुरमाड रान, साळुंख्यांची संभ्रमित अवस्था की ओढ्यातील पाण्यात दिसणारे विरुळे. ठीक आहे. तुम्हाला मी उतारा या ठिकाणी दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सापडतील. ठीक आहे. तुम्हाला उतारा तुमच्या समोर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी उत्तर सापडू शकतं. ठीक आहे. बघा ठीक आहे. प्रश्न समजला असेल तुम्हाला की पावसाळ्याच्या बाबतीत ग्रामजीवनाचं सर्वसामान्य सूत्र कोणतं असतं? तर बघा तुम्हाला इथं दिसेल की ओढ्याला ओढ्याला जागोजागी, एक मिनिट, प्रश्न जो काही आहे असा करतो. बघा ओढ्याला पाणी त्यात जागोजागी विरुळ दिसू लागतील तेव्हाच खरा पावसाळा आला, असं गावातलं सर्वसामान्य सूत्र आहे. बघा जेव्हा विरुळ येतील तेव्हाच खरा पावसाळा सुरू झाला. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ओढ्यातील पाण्यात दिसणारे वेरुळे, एरुळे हे सर्वसामान्य सूत्र आहे पावसाळ्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे एरुळे दिसायला लागले की पावसाळा सुरू झाला, असं या ठिकाणी सर्वसामान्य सूत्र असतं. प्रश्न पुढचा आहे बघा. आता इथं बघा, इथं या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला उतारा बघण्याची आवश्यकता नाही. इथं तुमचा वेळ वाचवायचा आहे. तुम्ही ओसाड या शब्दाचे अर्थ छटा नसलेला पर्याय या ठिकाणी सुचवा. ओसाड ओसाड या शब्दाचे अर्थ छटा यापैकी कोणती नाही. पटपट थोडेसे उत्तर द्या. भरून वाहून जाणे, उजाड, निर्जन, मनुष्यवस्ती नसणे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर भरून वाहून जाणे, तर ही अर्थ छटा नाही. बरोबर. बाकी उजाड, निर्जन आणि मनुष्यवस्ती नसणे तर हे अर्थछटा आहे. म्हणजे त्या शब्दांचे अर्थ या ओसाड शब्दाशी मिळते जुळते. ठीक आहे. किंवा ते समानार्थी शब्द आहेत असं आपण म्हणूया. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. शिकारीसाठी नेम धरून कोण बसलं आहे? शिकारीसाठी नेम धरून कोण बसलेलं आहे? तर या ठिकाणी बघा गोचिडे, सरडे, मुंगळे की खारे. ठीक आहे. तर तुम्हाला मी उत्तर दाखवतो की शिकारीसाठी या ठिकाणी कोण लपून बसलेलं आहे पहा. बघा तुम्हाला यामध्ये त्याचं उत्तर सापडेल. इथून बघायचं आहे ते इथपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल. शिकारीसाठी कोण लपून बसलेलं आहे? तर बघा इथं आहे बघा. मान ताट करून बसलेले हिरवे पिवळे सरडे पक्ष्यासाठी केव्हाच दबा धरून बसलेले आहेत. ठीक आहे. बघा इथं त्याचं उत्तर आहे पहा. याचं जे उत्तर असणार आहे, शिकारीसाठी नियम धरून कोण बसलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सरडे, पिवळे सरडे शिकारीसाठी नियम धरून बसलेले आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा बघा. लेखकाने उतार्यात प्रामुख्याने कोणत्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे? आता याचं उत्तर मात्र तुम्हाला उतार्यामध्ये सापडणार नाही. तुम्हाला जो काय त्याचा अर्थ लागलेला असेल त्यावरून तुम्हाला याचं वर्णन नेमकं कोणतं आहे ते सांगायचं आहे. पहिला ऑप्शन आहे, ते पण नीट धरता येत नसल्याच्या, एक सलग आवाळ येत नसल्याच्या, योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याच्या की वड पिंपळाच्या खेळाच्या. ठीक आहे. जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी यामध्ये नेमकं कशाचं वर्णन केलं आहे. पहिल्यापासून थोडासा उतारा वाचा. रानात ओढ्यात खळाळत पाणी वाहून येण्यात का धुवांधार पाऊस अजून झालेला नाही. ठीक आहे. म्हणजे इथून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं हा जो काही उतारा आहे हा उतारा पूर्णपणे
योग्य प्रमाणामध्ये पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे मग पुढे जी काही परिस्थिती निर्माण झाली, पाणी संपलं, बाकी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गुरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही, शेती वाळायला लागली. अशा प्रकारे या ठिकाणी योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याच्या परिस्थितीचं वर्णन या उतार्यामधून केलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 खूपच सोपा उतारा तुम्हाला येतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रश्नांची उत्तरे इथं तरी चुकू नका. तुमचं एखादं पॅराग्राफमध्ये प्रश्नाचं उत्तर जाऊ शकतं. ठीक आहे. बघा, उन्हाळ या शब्दाचा समानार्थी पर्याय सुचवा. उन्हाळ, उन्हाळचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. उंच, श्रेष्ठ, भटक्या, भरारी. चला, उन्हाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येणार आहे? तर यापैकी भटक्या. बरोबर. भटक्या म्हणजे उन्हाळ फिरणारा, तर हा समानार्थी शब्द येतो. प्रश्न पुढचा आहे, पुढील पर्यायातील विशेष नाम शोधा. बघा, उतारा बघायची गरज नाही. त्यामुळे मी म्हणतो तुम्हाला की उतारा डायरेक्टली न वाचता प्रश्नाकडे या. म्हणजे तुम्हाला काहीच प्रश्न फक्त वाचावे लागतील आणि त्यावरून उतरात प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. ठीक आहे. पुढील पर्यायातील विशेषनाम या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. विशेषनाम यापैकी कोणतं आहे? घर, गाव, श्रावण, फुल. तर यापैकी जे श्रावण आहे तर हे या ठिकाणी विशेषनाम येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा, आपलं काम अर्धवट कोणी सोडलंय? ठीक आहे. आता यासाठी मात्र तुम्हाला उतारा बघावा लागेल. आपलं काम अर्धवट कोणी सोडलंय? सुगरणी, सरडे, मुंगळे, खारी. कोणी अर्धवट सोडलेलं आहे? यासाठी मी तुम्हाला उतारा दाखवतो. आपलं काम या ठिकाणी अर्धवट कोणी सोडलेलं आहे? ठीक आहे. इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. इथं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर बघायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी थोड्याशा रेषा खोडतो म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. तर बघा, इथं तुम्हाला याचं सापडेल उत्तर की बेडकांचे घसे अजून ओले झालेले नाहीत, सुगरणीचे विहिरीतले खोपे अर्धे बांधून झालेत, मात्र त्यापुढची तयारी तिने बंद केली. काही विहिरी अर्ध्या मुर्द्या भरल्यात, कड्या कोपऱ्या ओसाड झालेल्या वगैरे आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तर बघा, अर्धवट कोणी काम सोडलेलं आहे? तर आपलं अर्धवट काम हे सुगरणीने सोडलेलं आहे. बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 सुगरण. प्रश्न पुढचा आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोणाचं प्रमाण कमी झालेलं आहे? पाठीमागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा कोणाचं प्रमाण कमी झालेलं आहे? तर हा प्रश्न आहे. सरड्यांचे, बगळ्यांचे, पारव्याचे की काजव्यांचे? ठीक आहे. बघा, कोणाचं प्रमाण कमी झालेलं आहे? तर यासाठी तुम्हाला उतारा या ठिकाणी मी दाखवतो. ठीक आहे. हा उतारा बघा आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अशा लगेच सापडून जाईल. तर बघा, इथं तुम्हाला सापडेल या उतार्यामध्येच, या पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर सापडते. डोंबीतल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेव्हा हळूच येऊन त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गत सालपेक्षा घटले. ठीक आहे. गत सालपेक्षा या ठिकाणी घटलेले बगळे हे येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 बगळ्यांचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुमची जे काही उत्तरे आहेत ती प्रामाणिकपणे लिहून ठेवा की तुमचा स्कोर या ठिकाणी नक्कीच एवढा येतोय. आता इथं लक्षात ठेवा, इथं भरपूर वेळ आहे, तिथं तुम्हाला परीक्षेला एवढा वेळ नसणार आहे. ठीक आहे. कोणाचे चेहरे फिकट होत आहेत असे लेखकाला वाटते? कोणाचे चेहरे फिकट होत आहेत? वडपिंपळाचे, मुंगळ्याचे, बेडकांचे की गोचिडांचे? बघा, लक्षात ठेवा, कोणाचे चेहरे पिवळे होत आहेत, तर हे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला मी इथं उतारा दाखवतो. पिवळे कोणाचे चेहरे होत आहेत? इथे तुम्हाला त्याचं उत्तर बघायचं आहे, कोणत्या याच्यामध्ये आहे ते. पिवळे चेहरे कोणाचे झालेले आहेत? बघा, इथं तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे. बघा, पाझर तलावाच्या अंगाला असलेलं मुरबाड रान मात्र अजून थोडेफार तापत्या अंगाचेच आहे. गावच्या पांदीत असलेली
वडा पिंपळाची झाडं एकमेकांना विळखा घालून सदैव जिम्मा खेळत असतात, पण दर साली कमी होत चाललेल्या पावसानं त्यांचे चेहरे पिवळट होत आहेत. त्यांचे चेहरे म्हणजे कोणाचे सर्व नाम आलेलं आहे. त्या ठिकाणी जी वडा पिंपळाची झाडं आहेत त्यांचे चेहरे या ठिकाणी पिवळे झालेले आहेत. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 वडा पिंपळाच्या झाडांचे चेहरे या ठिकाणी पिवळे झालेले आहेत. ठीक आहे. सरड्याचं इथं काही नाही मुंगळ्याच्या बेडकाचा आणि गोचिडाचं नाही तर वडा पिंपळाच्या झाडांचा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. अशा प्रकारे हे 9 प्रश्न आपले या उत्तरावरती होते. मग यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यावे लागतील. तर या ठिकाणी तुम्हाला जो काही पुढचा स्कोर आहे, एखादा जो काही प्रश्न आहे तरी चुकला तरी तुम्हाला काही अडचण नाही. ठीक आहे. आता आपण जी काही दुसरी कविता आहे, म्हणजे याच्या खाली कविता येते 100 ते 105 क्रमांकाचे प्रश्न या ठिकाणी या कवितेवरती विचारलेले आहेत. ठीक आहे. 100 ते 105 क्रमांकाच्या प्रश्नांसाठी ही एक कविता असते. आता जर तुमची दुसरी भाषा असेल तर 2 उत्तरे असतात, हे लक्षात ठेवा. बघा, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियातून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. चोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ठीक आहे. हा उतारा आहे. अशा प्रकारे एकदम छान उतारा आपल्या आयुष्यात. ठीक आहे. दुनियामध्ये तुम्हाला कसं राहायचं आहे, तुम्ही राहिल्यानंतर तुमचं कर्म कसं असावं आणि तुम्ही ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस तुमच्या पाठीमागं तुमचं नाव निघावं आणि या ठिकाणी इतरही लोक गहिवरावेत, अशा प्रकारचा हा एक उतारा आलेला आहे. म्हणजे तुमच्याशी संबंधित बऱ्यापैकी जे उतारे आहेत ते येतात, म्हणजे आपल्या संबंधित बऱ्यापैकी उतारे काही निसर्गावरती असतात आणि ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. या ठिकाणी या कवितेवरती प्रश्न या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे. या ठिकाणी तुम्हाला याचा अर्थ लागला असेल, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. प्रश्न क्रमांक 100 क्रमांकाचा. इच्छाशक्ती प्रबळ असणाऱ्यांना कवीच्या काय गवसते? मते. बघा, इच्छाशक्ती जी प्रबळ आहे तर त्या असणाऱ्या लोकांना कवीच्या मते काय गवसते? गहिवर, नक्षत्र, अगणित वाटा की अंबर? ठीक आहे. अशा प्रकारच्या ठिकाणी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी परत एकदा कविता दाखवतो. या ठिकाणी नक्षत्र काय म्हणूया आपण की इच्छाशक्ती प्रबळ असणाऱ्यांना कवीच्या मते काय गवसते? इच्छाशक्ती प्रबळ असणाऱ्यांना. बघा, या ठिकाणी तुम्हाला असे दांडगी बघा, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. ठीक आहे. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्या, म्हणजे इथंच तुम्हाला याचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा, मार्ग तयाला मिळती सत्तर म्हणजे काय आहे या ठिकाणी बघा, ही इच्छाशक्ती प्रबळ असणाऱ्यांना कवीच्या मते काय गवसतं? गहिवर, नक्षत्र, अगणित वाटा की अंबर? काय मिळतं? तर बघा, अगणित वाटा मिळतात. बरोबर आहे का? म्हणजे भरपूर मार्ग मिळतात. म्हणजे बघा, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळतं की असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, म्हणजे त्याला जे मार्ग आहे, ज्या वाटा आहेत त्याला अगणित मिळतात. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला आहे तसं मिळेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 101 क्रमांकाचा. विशेषण असलेला पर्याय निवडा. विशेषण बघा, यासाठी तुम्हाला कविता बघण्याची आवश्यकता नाही. विशेषण यापैकी कोणते? दांडगा, आयुष्य, अत्तर की काळीज? तर यापैकी विशेषण दांडगा. बरोबर. दांडगा हे काय आहे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 दांडगा विशेषण.
प्रश्न पुढचा, कशाचे पारतंत्र्य कवी नाकारण्यास सुचवतात. ठीक आहे, कशाचे पारतंत्र्य कवी नाकारण्यास सुचवतात म्हणजे पारतंत्र्य तुम्ही नाकारा. ठीक आहे, आव्हान, नक्षत्रे, अंबर की दुनिया. तर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा कविता दाखवतो. या ठिकाणी कशाचं तुम्हाला पारतंत्र्य नाकारायचं आहे. बघा इथंच आहे, बघा तुम्हाला, नको गुलामी नक्षत्रांची, म्हणजे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्त, म्हणजे आव्हान आपल्या अडचणी येत आहेत, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गुलामी म्हणजे काय, पारतंत्र्य नाकारलेलं आहे. मग कोणाचं नाकारलेलं आहे तर बघा नक्षत्र. बरोबर, ऑप्शन क्रमांक 2. कशाचं पारतंत्र्य कवी नाकारण्यास सुचवतात तर पण नक्षत्रांचं. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला आहे तसं याचं उत्तर मिळतं, पण नको गुलामी नक्षत्रांची. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पुढीलपैकी क्रियापद कोणतं? पुढीलपैकी क्रियापद कोणतं आहे? चैन, मार्ग, निरोप, देत. यापैकी क्रियापद कोणतं आहे? तर यापैकी क्रियापद ऑप्शन क्रमांक 4 देत. बरोबर, देत हे काय पहा क्रियापद आहे. प्रश्न पुढचा आहे, जीवनाला सामोरे जाताना माणसाने काय करावे असे कवीला वाटतं. बरोबर, जीवनाला सामोरे जात असताना अंबर कवेत घ्यायचं, स्वप्नांची चैन करावी, संकटाला ठणकावून सांगायचं की कातर क्षण अनुभवा. काय केलं पाहिजे जीवनाला सामोरे जात असताना? तर बघा याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. सामोरे जात असताना काय केलं पाहिजे? बघा एकदा परत कविता वाचा आणि बघा, आयुष्याला उत्तर द्यावे, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. बघा याचं उत्तर तुम्हाला इथं मिळून गेलेलं आहे. ठीक आहे, बघा इथं, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. ठीक आहे, बघा आपण काय करतोय, थोडंसं घाई गडबडीमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतोय. असं अजिबात करू नका. तुम्हाला जे वाटतंय ना ते उत्तर तिथंच आहे, परंतु तुम्ही बघा नाही कारण बरेच जण 3 उत्तर देऊन मोकळे झाले. ठीक आहे, कारण याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला उत्तर आहे बघा, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची चैन करायची आहे. तुम्ही स्वप्न तुमची जगायची आहे. बरोबर, याला कुठलंही ठणकावून सांगायचं नाही. तर तुम्ही स्वप्नांची चैन करायची, तुमची स्वप्न जगायची आहेत, तुम्ही स्वप्न तुमची पूर्ण करायची आहेत. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला प्रश्न पुढचा आहे बघा, गहिवर गहिवर या शब्दाचे अर्थ छटा नेमक्या कोणत्या पर्यायातून व्यक्त होते? गहिवर या शब्दाचे अर्थ छटा नेमक्या कोणत्या पर्यायातून व्यक्त होते? कविता वाचावं लागणार ना, असं थोडंच आहे का, कविता वाचावीच लागेल ना. तिथं तसं करू नका, डायरेक्ट कविता न वाचता उत्तर देऊ नका. गहिवर शब्दाचे अर्थछटा नेमक्या कोणत्या पर्यायातून व्यक्त होते? कारण खूप एकदम आपल्या ज्या शिलाई मिस्टेक म्हणतो ना, त्यानंतर तुमच्या लक्षात येतात, त्या अजिबात करायच्या नाहीत. गहिवर म्हणजे सदेदित होणे. ठीक आहे, सदेदित होणे म्हणजे गहिवरणे. तर हा या ठिकाणी काय आहे, या शब्दाचा अर्थ आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे 15 प्रश्न आहेत. तुमचा 15 पैकी स्कोर बघा आणि या ठिकाणी आता तुमचं आत्मपरीक्षण करा की अरे माझं इथं थोडंसं काहीतरी चुकलंय किंवा इथं मी काहीतरी गडबड केली. जर मी इथं थोडंसं बघितलं असतं तर माझं उत्तर कदाचित बरोबर आलं असतं. ठीक आहे, तर बघा ह्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आता प्रश्न पुढचा आहे, 106 ते 120 हे अध्यापन क्षेत्राचे प्रश्न असतील. तर हे प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित द्यायची आहेत. ठीक आहे, चला वाचा प्रश्न आणि प्रश्नांचं उत्तर द्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6. तुम्हाला मी त्यामुळे सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस कविता घेणार ना त्यावेळेस प्रश्न डायरेक्ट वाचू नका. तुम्ही डायरेक्टली कविता वाचा, समजून घ्या. कारण कवितेमध्ये खूप फसवे प्रश्न तुम्हाला विचारले
जातात. चला प्रश्न पहिला आहे पहा. ठीक आहे, म्हणजे पहिला म्हणजे 106 क्रमांकाचा. येथे एक प्रश्न आहे, तो वाचा आणि कोणत्या प्रश्नाचं प्रारूप योग्य आहे ते सुचवा. ठीक आहे. एक लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदनांना ती किती धैर्याने सामने जाते याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र लिहिता. 120 शब्दामध्ये हे पत्र लिहा. तर आता काय आहे, तर हा एक प्रश्न आहे. तर हा प्रश्न या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा आहे किंवा त्याचा पॅटर्न कोणता आहे? भावदर्शी आहे, दीर्घोत्तरी प्रश्न, अंदाजित प्रश्न, की या ठिकाणी स्वैर किंवा स्वच्छंदी प्रश्न आहे. बघा, कोणत्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे? तर बघा, लक्षात घ्या, समजून घ्या प्रश्न कसा आहे बघा. एक लहान मुलाची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदनांना ती किती धैर्याने सामने जाते याची तुम्हाला जाणीव होते. म्हणजे त्या मुलीने जे काही गोष्टी वाचल्या, एखादं पुस्तक वाचलं त्या मुलीने, परंतु त्या मुलीला जो काही त्रास झाला याची तुम्हाला जाणीव झाली आणि तुम्हाला जाणीव झाली म्हणून त्या मुलीचं कौतुक करणारं पत्र तुम्ही लिहायचं 120 शब्दामध्ये. तर मग हा जो काही प्रश्न आहे, तर हा प्रश्न या ठिकाणी कोणत्या पॅटर्न मधला आहे? तर हा प्रश्न आहे पहा अंदाजित प्रश्न. याला आपण एक्स्ट्रा पॉलिटिव्ह क्वेश्चन असं पण म्हणतो. लक्षात ठेवा, हा एक्स्ट्रा पॉलिटिव्ह क्वेश्चन आहे पहा. एक्स्ट्रा पॉलिटिव्ह क्वेश्चन असा असतो की तुम्हाला दुसऱ्याच्या वेदना दिसत असतील किंवा वेदना तुम्ही समजून घेत असाल, तर तुम्ही त्यांना जो काही अनुभव आले असतील, तुम्ही किती धाडसाने गेला, किती कौतुकाने तुम्ही किंवा लिहिणार आहात, त्याच्याबद्दलचं तुम्ही मत जे काही व्यक्त करा, तुम्ही व्यक्त करणार आहात, तर त्याला म्हणायचं एक्स्ट्रा पॉलिटिव्ह क्वेश्चन. आता भावदर्शी, भावदर्शी म्हणजे काय? तुमची एक्सप्रेशन. आता लक्षात घ्या की एक्सप्रेशन कोणाला आलेले आहेत, तर ज्याने वाचले त्याला एक्सप्रेशन आलेले आहेत. मग त्यांनी वाचलेलं आहे आणि त्यांनी वाचल्यानंतर त्याला ज्या काही भावना आल्या असतील, जे काही एक्सप्रेशन आलं असेल, हे जर त्यांनी त्या लेखकाला पत्र लिहिलं असेल, तर किंवा समजा आपण एखाद्याच्या लग्नामध्ये गेलो किंवा एखाद्याचा काही कार्यक्रम असेल आणि तो कार्यक्रम एकदम सुंदरपणे पार पडला, तर त्यावेळेस आपल्या ज्या काही भावना असतील त्या भावना आपण व्यक्त करणारं जर पत्र लिहिलं, तर मग त्या ठिकाणी ते भावदर्शी जे काय प्रश्न आहे किंवा पत्र आहे ते आलं असतं. परंतु या ठिकाणी काय आहे की मुलीची गोष्ट वाचल्यानंतर, एका लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला तिला जो काय होणारा मानसिक त्रास आहे, म्हणजे बघा, त्या लहान मुलीची गोष्ट वाचली आणि तिला त्या ठिकाणी जो काय त्रास झाला, तर आणि ती किती वेदनांनी, किती धैर्याने सामने गेली याची जाणीव या ठिकाणी आपल्याला झाली आणि म्हणून त्या मुलीला कौतुक करणारं पत्र आपण लिहितो. यासाठी आपल्याला अंदाज घ्यावा लागेल, त्याचा एक्स्ट्रा पोल्युशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर म्हणजे तिला किती त्रास झाला असेल आपण इमॅजिन करतो. बघा, इमॅजिन करतो आपण तिला किती त्रास झाला असेल. बघा, एखादी समजा आपण कर्ण किंवा एक मृत्युंजय किंवा ही कादंबरी वाचली, त्यावेळेस आपण एक अंदाज करतो की अरे त्या कर्णाला किती त्रास झाला असेल, त्याचे बाण ज्यावेळेस त्याच्या छातीमध्ये घुसले असतील किंवा समजा दुसरे जे काही समजा असेल सैन्य, त्यांनी ज्यावेळेस त्याला मारला असेल, समजा आपण तो म्हणूया की जो काही सुभद्राचा तो पुत्र होता, तर अर्जुनाचा पुत्र होता, त्यावेळेस तो जो वेढला, सगळ्यांनी वेढला आणि त्याला मारलं गेलं, तर त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्या सगळ्या शरीरामध्ये बाण गेले असतील त्यावेळेस किती त्रास झाला असेल. म्हणजे हे काय करतो आपण, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉल्युशन करतो, आपण इमॅजिन करतो. तर ते झालं या ठिकाणी अंदाजित प्रश्न. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, 107 क्रमांकाचा प्रश्न आहे. निर्देशित ज्ञान, डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय पहा. निर्देशित ज्ञान, निर्देशक किंवा डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय? छान होईल पेपरमध्ये. छान प्रश्न सगळ्यांनी सोडवा, फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने प्रश्नांची उत्तर द्या. निर्देशक ज्ञान किंवा डिक्लेरेटिव्ह नॉलेज काय असतं? भाषेतील शब्दांचे उच्चारण जाणणे, व्याकरणातील घटकांविषयी जाणणे, व्याकरणातील घटकातील त्रुटी ओळखणे की व्याकरणिक घटक सोडवणे. बरोबर. आता लक्षात ठेवायचं बघा, डिक्लेरेटिव्ह नॉलेज काय असतं की डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी, बघा इथं तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. प्रोसिजरल नॉलेज काय असतं आणि या ठिकाणी पहा डिक्लेरेटिव्ह नॉलेज काय असतं. आता डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे तुम्ही एखाद्या विषयी माहिती घेताना, एखाद्या विषयी तुम्ही माहिती घेता, समजा तुम्ही माझ्याविषयी काही माहिती घेतली, तर ते तुम्हाला माहिती
ठीक आहे, ते तुमच्या मनामध्ये आहे की अरे हे सर असे असे आहेत, या सरांचं म्हणजे असं आहे, किंवा तुम्ही कोणाविषयी जर माहिती घेतली, एखाद्या प्रश्नाविषयी माहिती घेतली, तर त्याला या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह नॉलेज असं म्हटलं जातं आणि तुम्ही त्याच्याबद्दल जाणता. म्हणजे व्याकरणातील जे काही घटक असतात, व्याकरणात तर असेल किंवा तुम्ही एखाद्या पाठासंदर्भात तुम्ही जी माहिती घेता त्या घटकाविषयी तुम्ही जाणणे, ठीक आहे, त्या घटकाविषयी तुम्ही अंडरस्टँडिंग करणं, जाणून घेणं, तर हे असतं या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह नॉलेज. आणि प्रोसिजर नॉलेज काय असतं प्रोसिजर म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याला कार्यात्मक असं म्हणायचं. कार्यात्मक म्हणजे या ठिकाणी प्रोसेस किंवा त्याला आपण एक प्रक्रिया असं म्हणूया, की तुम्ही जे काही तुम्ही घटक शिकणार आहात, व्याकरणाचे घटक असतील, एखादा शब्दार्थ असेल, त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे करणार, बरोबर, म्हणजे प्रोसेस त्याच्यामध्ये कसा करणार, त्याचा वापर कसा करणार, तर त्याविषयी तुम्ही जी काही माहिती तुमच्याकडे असती तर त्याला म्हणायचं प्रोसिजरल नॉलेज. तर लक्षात ठेवा दोघांमध्ये हा डिफरन्स आहे. डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे किंवा निर्देशक ज्ञान, याला आपण म्हणायचे व्याकरणातील घटकांविषयी जाणणे किंवा एखाद्या घटकाविषयी माहिती करून घेणं, समजून घेणं, म्हणजे या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह नॉलेज. ठीक आहे, प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 108 क्रमांकाचा प्रश्न आहे. वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? बघा, वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यामध्ये एक अडचण अशी आहे की उत्तम बालसाहित्याची उपलब्धता, म्हणजे जर ते उपलब्ध असतील तर या ठिकाणी उत्तम साहित्य किंवा आवड निर्माण होऊ शकते. परंतु जर उपलब्ध नसतील तर मग अडचणी येणार आहेत. त्याची उपलब्धता पाहिजे आणि प्रेरणा पाहिजे. तर ही अडचणी असतात. मोटिवेशन नाही मिळालं, पुस्तकं उपलब्ध नसतील, तर मग आता यातून जर बाहेर पडायचं असेल तर याचा मार्ग कोणता असेल? ठीक आहे, मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे नीती सहज उपलब्ध होणारं बालसाहित्य, शाळेतील अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तक मेळ्यात घेऊन जावं म्हणून त्यांना प्रेरणा मिळेल, ही आवड निर्माण होईल. शिक्षकांनी गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करावं. पालकांना घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन द्यावं. बघा, सांगा, जर बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही अडचण असेल वाचनाची आवड निर्माण करण्यामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही काय करणार यासाठी बाहेर पडण्याचा मार्ग? एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय वाटते यापेक्षा मुलांची आवड आपल्याला जपायची आहे, त्यासाठी सगळ्यात योग्य नॅचरली, त्याच्यामध्ये कुठलाही कृत्रिमपणा नको. लक्षात ठेवा, नॅचरली कुठला मार्ग असेल ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकं उपलब्ध होतील, त्यांना मोटिवेशन मिळेल, तर तो तुमचा ऑप्शन या ठिकाणी असायला पाहिजे. कुठल्याही प्रश्नामध्ये बघा नॅचरली कोणता आहे, मुलं नॅचरली शिकतात, त्यासाठी आपण कुठलीही गोष्ट वेगळी करायची नाही. आता याच्यामध्ये बघा, पहिला तुम्ही ऑप्शन जर बघितला की मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे आणि सहज उपलब्ध होणारं बाल साहित्य जर असेल तर ती या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायचं आहे. मग यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं बघा, मुलांना आवड कधी निर्माण होते बघा, की प्रेरणा कधी निर्माण होईल, की ते मुलांना आवडलं पाहिजे, बरोबर. जर आवडलं तर मुलांना या ठिकाणी प्रेरणा निर्माण होणार आहे. आपण कितीही एखाद्याचं व्याख्यान आयोजित केलं, त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होईल अशी सगळ्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होईलच असं नाही. एखाद्याच्या मनामध्ये जर एखाद्याचं व्याख्यान आवडलं तर प्रेरणा निर्माण होईल, एखाद्याचं पुस्तक आवडलं तर त्याच्यामध्ये मोटिवेशन निर्माण होणार आहे. जर नाही आवडलं तर मोटिवेशन कधी निर्माण होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सहज उपलब्ध असणारं बालसाहित्य तिथं असावं, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा मार्ग या ठिकाणी सगळ्यात योग्य आहे. बाकीचे जर तुम्ही ऑप्शन बघितले त्या ठिकाणी मेळा वगैरे घेऊन तिथं उगाच घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. ते एका दिवसामध्ये त्यांच्यात मोटिवेशन निर्माण होईल, परत ते नाहीसं होईल. या ठिकाणी शिक्षकांनी गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचायला दिलं किंवा घरी ग्रंथालय तयार करायला उत्तेजन दिलं, तर यामुळे काही वेगळ्याच गोष्टी वाढतील. म्हणजे उगाच सहज उपलब्ध नाही तर त्याला ओढून ताणून करण्यात गोष्टी कुठलाही अर्थ नसतो. त्यामुळे सहज उपलब्ध असणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 109. प्रश्न वाचा. असर्शन आणि रिझनचा प्रश्न आहे. तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, बघा, विधान काय दिलेलं आहे आणि रिझन काय दिलेलं आहे. विधान असं दिलंय की विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणं महत्वाचं असतं. ठीक आहे, त्याचं रिझन काय दिलंय की विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्यामुळे त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते. आता मला इथे थोडंच तुम्हाला सांगायचं आहे की असे जे प्रश्न येतात तर तो प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा. एक सगळ्यात महत्वाचं बघा, जे पहिलं जे विधान असतं ना, म्हणजे हे काहीतरी असतं की या कारणामुळे ते घडतं, म्हणजे खाली जे रिझन दिले ना, या कारणामुळे हे घडतं, अशा प्रकारचा त्याचा अर्थ असतो. आता जर कारणच चुकीचं असेल
किंवा या ठिकाणी ते विधानही बरोबर असू शकतं, परंतु या कारणामुळे ते घडत नसेल, त्यामुळे पहिलं विधान बरोबर दुसरं चूक असं असू शकतं. किंवा जे पहिलं जे विधान आहे ते पहिलं विधान जर या कारणामुळे असेल आणि ते जर स्पष्टीकरण योग्य प्रकारे करत असेल, तर पहिलं विधान बरोबर दुसरं विधान बरोबर ते त्याचं योग्य स्पष्टीकरण करतं, असं या ठिकाणी विधान असतं. किंवा पहिलं विधान चुकीचं, दुसरं या ठिकाणी कारण बरोबरही असू शकतं. तर त्यावेळेस पहिलं चूक दुसऱ्या या ठिकाणी बरोबर येणार आहे. ठीक आहे, बघा हे समजून घ्या. त्यामुळे इथंही लक्षात ठेवायचं. आता बघा, पूर्वज्ञानाची आपण आठवण करून द्यायची असते का, तर द्यायची असते. म्हणजे हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता पूर्वज्ञानाची आठवण का करून द्यायची आहे, त्याचं कारण इथं दिलेलं आहे, की विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करू दिल्यामुळे त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते. तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि जे स्पष्टीकरण दिले, कारण पूर्वज्ञानाची आठवण करून काय द्यायची असते, तर जे पाठीमागचं नॉलेज आहे त्याची जे काही नवीन नॉलेज मिळवणार आहोत त्याच्याशी सुसंगती लावावी लागते. म्हणून दोन्ही बरोबर आहेत आणि स्पष्टीकरण सुद्धा हे बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे, की एक आणि म्हणजे विधान आणि रिझन हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एकचं म्हणजे विधानाचं योग्य असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कधी-कधी काय होतं बा, स्पष्टीकरण थोडंसं वेगळं असतं. म्हणजे हे बरोबर असू शकतं, परंतु स्पष्टीकरण थोडंसं वेगळं असतं. म्हणजे त्याला मॅच करत नाही. तर त्यावेळेस तुमचे दोन्ही विधान बरोबर येतील आणि स्पष्टीकरण योग्य नसणार आहे. ठीक आहे? तर हे थोडंसं आपल्याला बारकाईने बघावं लागेल. ठीक आहे? प्रश्न पुढचा. संचिका पोर्टफोलिओ चाचणीच्या संदर्भातील कोणतं विधान चुकीचं आहे? ठीक आहे, प्रश्न कसा आहे तुमचा? निगेटिव्ह प्रश्न आहे. बरोबर, प्रश्न कसा आहे तुमचा? निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह विसरायचं नाही. ठीक आहे, पेपर होईपर्यंत नाही, घरी येईपर्यंत निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्ही कधीही विसरायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी असतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि तसंच तुमच्या सीटेटमध्ये सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, ज्यामुळे कदाचित तुमचा पेपर 100% 90+ जाऊ शकतो. तुम्ही फक्त निगेटिव्ह पॉझिटिव्ह विसरायचं नाही. ठीक आहे, तुम्ही जर म्हणला ना माझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे, तर मग त्याला किंमत नाही. तुम्ही एखादा म्हणलं की माझ्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे, त्यालाही किंमत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये सुख पण असतं आणि दुःख पण असतं. तसंच आहे इथं तुमच्या प्रश्नांमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये पॉझिटिव्ह पण येणार आहे आणि निगेटिव्ह पण येणार आहे. ठीक आहे. संचिका चाचणीच्या संदर्भातील कोणतं विधान चुकीचं आहे? बघा या ठिकाणी आपल्याला चुकीचं विचारलंय. संचिका चाचणी विद्यार्थ्यांच्या शिकण्याचं प्रमाण देतं. तर बरोबर आहे. आपण विचारलं प्रमाण देणं काय आहे पहा, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थ्याला स्वायत्ता मिळते. तर पोर्टफोलिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याला स्वायत्ता मिळत असते. विद्यार्थ्यांच्या कामाची काळजी घेते. त्यांना आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेचं पण निरीक्षण करता येते. हेही पॉझिटिव्ह आहे. परंतु विद्यार्थ्याच्या शिकण्याचं फक्त एकदाच मूल्यमापन होतं. ठीक आहे. एकदाच मूल्यमापन होतं हे या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं आहे. कारण विद्यार्थ्याच्या शिकण्याचं वर्षभर मूल्यमापन होऊ शकतं. बरोबर, ते आपण या ठिकाणी करत असतो पोर्टफोलिओच्या माध्यमातून. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचा आहे. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा 111 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा. ठीक आहे, वाचा तुम्ही. आपण थोडेच प्रश्न घ्यायचे परंतु तुम्हाला उद्याचं म्हणजे परवाचं या ठिकाणी लक्षात यावं. प्रश्न क्रमांक 11. शिक्षिकेला काय समजतं की तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला भाषा वाचण्यामध्ये आणि आकलनात अडचण येत आहे. तर हे द्योतक कशाचं आहे? डिसकॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, डिस्प्रेक्शिया की डिस्लेक्शिया. जर भाषा वाचण्यामध्ये आणि ती समजून घेण्यामध्ये अडचण येत असेल, तर त्या ठिकाणी काय असतं? काय असतं त्या ठिकाणी? डिस्लेक्शिया असते. बरोबर? ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. जर या ठिकाणी लेखन हे गणिती क्रिया आहेत. बरोबर? गणिती क्रियेच्या बाबतीमध्ये डिस्कॅल्क्युलिया असतं, पण डिस्ग्राफिया हे लेखनाच्या बाबतीमध्ये असतं आणि डिस्लेक्शिया हे तुम्हाला शब्द ओळखता येत नसेल, अक्षर ओळखता येत नसतील, एखाद्याला उच्चार येत नसेल, तर हे या ठिकाणी डिस्लेक्शियामध्ये येतं. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. अनुमान करणं. प्रेडिक्शन करणं म्हणजे काय? अनुमान करणं म्हणजे काय? अनुमान करणं म्हणजे काय? तुमच्या सेंटरपेक्षा आहे ना, तुमच्या सेंटरपेक्षा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं. तुमचं सेंटर काय कुठं पळून नाही जाणार. परंतु तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजला, तर मात्र तुम्ही कदाचित एका मार्काने परत त्या सेंटरला जाऊ शकता. परत तुम्हाला ते सेंटर पुढल्या वर्षी येईल. बघा, परत सेंटरला जाण्यापेक्षा एकदाच जा, एकदाच पेपर सगळा सोडवा. कारण तुमच्या गप्पा त्याच वेगळ्याच चालू आहेत पहा. बाकीचे पण डिस्टर्ब होतात. अनुमान करणं म्हणजे काय? प्रमाण आणि सुसंगतीचा वापर करून अर्थविषयी तर्क लावायचा. काय सूचित केलं आहे ते समजण्याचा प्रयत्न करायचा. शब्दाचा अर्थ शोधायचा. संहितेचा गोषवारा लिहायचा. सांगा, अनुमान करणं म्हणजे काय? प्रिडिक्शन करणं आपण काय करतो? तर लक्षात ठेवा, प्रिडिक्शन करणं याच्यामध्ये आपण तर्क लावत नाही. बरोबर? आपण तर्क लावत नाही, तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे
की काय नेमकं सांगायचं आहे. बरोबर, एखादा उतारा असेल, एखादं वाक्य असेल, तर त्या वाक्यामध्ये त्या लेखकाने नेमकं काय सूचित केलेलं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण तर्क लावत नाही. तर्क लावणे म्हणजे अंदाजे लावणं. ठीक आहे. तर अनुमान करण्याचा असा अर्थ होतो की काय जे सूचित केलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न जिथं केला जातो तिथं अनुमान केला जातो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. चला प्रश्न क्रमांक 113. आज मी तेच सांगतो ना, कारण तुम्ही काय करताय, तुम्ही त्या सेंटरच्या म्हणजे इथून पाठीमागं हॉल तिकीट कधी येणार, हॉल तिकीट कधी येणार, हॉल तिकीट कधी येणार हे प्रश्न तुमचे होते. आज तुमचं मला हे सेंटर आलंय, मला ते सेंटर आलंय, मला आता जायला बस आहे का नाही, मला काय आहे का नाही. तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या ना. तुम्ही जाणारच आहेत ना. तुम्ही जाणारच आहेत. लक्षात ठेवा तुम्ही तिथं जाणारच आहेत आणि त्यासाठी काय तुम्ही ज्याला विचारत तो तुम्हाला सोडवायला नाही येणार. तुम्हाला स्वतःलाच जायचंय. त्यामुळे उगाच काहीतरी गोष्टी करायच्या. नवीन अर्थ देणारा शब्दसंग्रह. रिसेप्टिव्ह व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय पहा. नवीन अर्थ देणारा शब्दसंग्रह म्हणजे काय असतो? बघा, नवीन अर्थ देणारा. देणारा म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात ठेवा पहा ग्रहण. बरोबर? देणारा म्हणजे काय पहा ग्रहण. ठीक आहे. मग यामध्ये बघा ऐकताना आणि वाचत असताना आपल्याला जो शब्दाचा अर्थ कळतो ना त्याला म्हणायचं पहा रिसेप्टिव्ह व्हॉकॅब्युलरी म्हणजे पहा ग्रहणात्मक शब्दसंग्रह. आपण शिकलोय ना ग्रहणात्मक शब्दसंग्रह. बरोबर? ग्रहण करणं. ग्रहण आपण कधी करतो? ऐकत असताना आणि वाचन करत असताना. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जो शब्द आपला अर्थ ज्याचा कळतो त्याला ऐकताना किंवा वाचताना आपल्याला शब्दाचा अर्थ कळतो त्याला रिसेप्टिव्ह व्हॉकॅब्युलरी असं म्हणलं जातं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. आता बोलत असताना आणि लिहिताना आपण जो शब्द वापरतो त्याला उत्पादक शब्दसंग्रह असं पण म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. उत्पादक शब्दसंग्रह कशाला पण म्हणायचं तर बोलताना आणि लिहिताना आपण जो शब्दसंग्रह वापरतो त्याला म्हणायचं उत्पादक शब्द. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर यायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 114. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करत असताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो? मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? शिक्षण सामग्रीची निवड करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा यापैकी कोणता ठरतो? सामग्री जवळपासच्या बाजारात उपलब्ध असणं, सामग्री फार महागडी नसणं, सामग्री मुलांनी तयार केलेली असणं, की सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणं. आता एक लक्षात ठेवायचं की सर्वात महत्वाचा जो असतो ना याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन पॉझिटिव्ह कुठला किंवा कुठलाही ऑप्शन म्हणजे पॉझिटिव्हच आहे तर निगेटिव्ह कुठलाही ऑप्शन नसतो. इथं काय होतं, इथं जे काय प्रत्येक चारही ऑप्शन आहेत ते महत्वाचे असतात. परंतु सगळ्यात एक महत्वाचा असतो, सगळ्यात महत्वाचा जो असतो, जो इतर 3 ऑप्शन असतील त्यांच्यापेक्षा तो वरचढ असतो आणि ते तुमचं उत्तर असतं. आता यापैकी सगळ्यात वरचढ कोणता ऑप्शन असेल तर हे तुम्हाला शोधायचं आहे. आता वरचढ म्हणजे कसं ठरवायचं तर बघा, की ज्या ऑप्शनमुळे बघा मला काय म्हणायचं थोडंसं ऐका, की ज्या ऑप्शनमुळे मुलांना शिकण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल. तिथं शिक्षकाचे पैसे वाचायला नकोत. बरं, शिक्षकाचे पैसे वाचले, शिक्षकाचा वेळ वाचला याचा काही विचार नाही करायचा. सगळ्यात महत्वाचं हे बघायचं, की कोणत्या ऑप्शनमुळे विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त फायदा होईल. कारण आपल्याला मुलांना काय करायचं शिकवायचंय, मुलांची प्रगती करायची आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे ते बघायचं. सगळ्यात महत्वाचं काय असतं तर या ठिकाणी जी काय आपण सामग्री जे काही मटेरियल वापरतो ते प्रसंगानुरूप असायला पाहिजे. म्हणजे असं कुठलंही एकदम स्वस्त सामग्री आहे किंवा जवळच मिळती परंतु ती आपल्याला प्रसंगानुरूप वापरताच येत नाही. प्रसंगानुरूप म्हणजे काय तुम्ही एखादा पाठ शिकवला तर पाठाला वापरता आले पाहिजे. एखादा तुम्ही दुसरा विषयातला एखादा पाठ शिकवत असाल तर त्याच्यामध्येही ती वापरता आले पाहिजे. म्हणजे ते साधन असं असायला पाहिजे की प्रसंगानुरूप त्याचा वापर झाला पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एकात्मीकृत रूपाने एकात्मीकृत रूपाने म्हणजे काय आपण 1-2 समजा पाठ घेते एखाद्या कविता घेतली दुसरे काही एखादा विषय असेल त्याच्यामध्ये सुद्धा ते साहित्य या ठिकाणी वापरता आलं पाहिजे. म्हणजे बघा जर तुम्ही हा ऑप्शन घेतला ना तर हा ऑप्शन बघा तुम्ही बऱ्याच विषयांमध्ये वापरू शकता, प्रसंगानुरूप वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं वापरता म्हणजे असं साहित्य नसावं की ते एकदा वापरलं म्हणजे त्याचा यूज संपावा. यूज अँड थ्रू साहित्य नसावं. त्याचा वापर या ठिकाणी एका इयत्तेमधून दुसऱ्या इयत्तेमध्ये पण व्हावा.
म्हणजे तुम्ही तिसरीला त्या साहित्याने शिकवलं तर त्याचा चौथीला पण वापर झाला पाहिजे. म्हणजे या गोष्टी जिथं असतील ना तर ते या ठिकाणी तुमचं सर्वात महत्वाचं आहे. बरोबर? यातून कळतंय तुम्हाला हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता बघा पहिला ऑप्शन काय म्हणतो जवळपासच्या भागात उपलब्ध असणं. जवळ उपलब्ध झालं म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे का? तुम्ही स्वतःही करू शकता ना. उपलब्ध व्हावंच बाजारामध्ये असं बिलकुल महत्वाचं नाही किंवा ते महागडी नसते म्हणजे ते तुमचं महाग असेल किंवा महागडी नसेल. महागडी नसले म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो का? तर अजिबात नाही. तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. सामग्री मुलांनी तयार केली असावी असं काय आहे का? तर ते शिक्षकांनी केले असेल किंवा मुलांनी केलेले असेल. परंतु त्याचा यूज किती आहे हे सगळ्यात महत्वाचं जे ऑप्शन क्रमांक 4 मधून सूचित होतं. ठीक आहे? प्रश्न पुढचा. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे. याचा संबंध कोणाशी आहे? पूर्वकथन करणं ही काही एक उपक्षमता आहे. मग याचा संबंध कोणाशी असेल? आराखडा तयार करणं, सारांश लिहिणं, मुद्दा लिहिणं की वाचन करणं? तर बघा, पूर्वकथन हे वाचनाशी संबंधित असतं. बरोबर? वाचन करण्याच्या आधी आपण पूर्वकथन करत असतो, प्रस्तावना करत असतो. तर ही वाचनाची उपक्षमता आहे ऑप्शन क्रमांक 4. आता एक मला सांगा, आराखडा तयार करणं, सारांश लिहिणं, मुद्दा लिहिणं हे कशाशी संबंधित आहे किंवा कोणत्या कौशल्याच्या उपक्षमता आहे? आराखडा तयार करणं, सारांश लिहिणं, मुद्दे लिहिणं हे कोणत्या कौशल्याच्या उपक्षमता आहेत? तर बघा, ह्या ज्या उपक्षमता आहेत त्या लेखनाच्या आहेत. बरोबर? बघा, लेखनाच्या उपक्षमता आहेत आणि वाचन करण्याची ही पूर्वकथन आहे. आराखडा तयार करतो आपण लेखनामध्ये, सारांश लिहितो लेखनामध्ये, मुद्दे काढतो आपण लेखनामध्ये. ठीक आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 पूर्वकथन आहे. प्रश्न पुढचा. मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीमध्ये प्रतिसंबरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? बघा इथं सुद्धा आलं प्रत्येक बाब या ठिकाणी महत्वाची असेल, परंतु सगळ्यात परिणाम कोणती आहे, प्रभावी कोणती आहे, जे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे? चला. मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंबरण फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक ठरेल? शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच ध्यानात आणून द्यायच्या. चुका लगेच ध्यानात आणून देणं निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. फक्त त्याच मुलांना प्रतिसंबरण फक्त शब्द आला पुढे वाचायची गरज नाही, वाचूच नका. फक्त आलं, केवळ आलं, ओन्ली आलं, वाचू नका. ठीक आहे. शिक्षकांनी त्यांच्या चुकांचं मूल्यमापन करायचंय. त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धत या ठिकाणी विकसित करावी. तर ही बाब सर्वात परिणामकारक आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. कारण आपल्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात घ्यायची नाही. जर घेतली तर ते निगेटिव्ह ठरेल. चुकांना दुरुस्त करण्याची वेगळी अशी पद्धती आपण विकसित करायची ज्यामुळे चुकांचं मूल्यमापन या ठिकाणी होईल आणि चुका दुरुस्त करता येतील. त्या चुका विद्यार्थ्यांना न सांगता. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 सर्वात परिणामकारक पद्धत. प्रश्न पुढचा आहे 117 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी, की खालीलपैकी कोणतं कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? कोणतं कौशल्य हे अध्ययन कौशल्य नाही? प्रश्न तुमचा निगेटिव्ह आहे. बघा, व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं. कौशल्य नाही डायरेक्टली प्रश्न विचारलाय. आता अध्ययन म्हणजे काय पहा, अभ्यास करणं किंवा समजा लर्निंग करणं. आता आपण व्याख्यान ऐकत असताना टिप्पणी काढतो म्हणजे नोट्स काढतो, महत्त्वाचे मुद्दे काढतो. हे कौशल्य येणार आहे अध्ययनाचं. वाचन करत असताना सुद्धा आपण महत्त्वाचे मुद्दे लिहून घेत असतो. हे अध्ययनाचं कौशल्य आहे. स्टडीचं या ठिकाणी एक स्किल आहे. सारांश आपण लिहित असतो हे सुद्धा या ठिकाणी अध्ययनाचं कौशल्य आहे. परंतु एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं म्हणजे समजा लग्न आहे, तर त्याचा आराखडा तयार करणं, त्याचं प्लॅनिंग करणं हे अध्ययनाचं कौशल्य आहे का? तर नाही. अध्ययन करणं म्हणजे अभ्यास करणं. तुम्ही अभ्यास हा या ठिकाणी शाळेच्या बाबतीमध्ये करता. तर एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा करायचा. तुम्ही कुठे एखादी आपण म्हणूया की जी काही सहल आहे, ट्रिप आहे, त्याचं नियोजन असेल, त्याचा आराखडा करणं हे अध्ययनाचं कौशल्य नसतं. ठीक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी हे उत्तर बरोबर येतं, की हे तुमचं अध्ययन कौशल्य नाही. बाकी टिपणे काढणं, अवस्थान टिपणे काढणं आणि सारांश लिहिणं. लक्षात ठेवायचं सारांश काढणं, टिपणं काढणं तर हे काय असतं? अध्ययनाची कौशल्य आहे. प्रश्न पुढचा 118 क्रमांकाचा प्रश्न. भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार भारतीय घटनाच्या 343(2) या कलमानुसार काय आहे? हिंदी शासकीय भाषा आहे, हिंदी सहयोगी शासकीय भाषा आहे, इंग्रजी शासकीय भाषा आहे की इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे?
तर बघा इथं 2 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. लक्षात ठेवायचं की 343 या कलमानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. सहयोगी काय आहे पहा, एक शासकीय भाषा आहे. 343 2 कलमानुसार डायरेक्टली ती शासकीय भाषा नाही. ठीक आहे. तर शासकीय भाषा कोणती आहे तर पहा, हिंदी ही शासकीय भाषा आहे. पहा 343 या कलमानुसार हिंदी ही एक शासकीय भाषा आहे. बरोबर. लक्षात ठेवायचं आपली शासकीय भाषा कोणती आहे राज्य कारभाराची तर पहा हिंदी आहे. आणि इंग्रजीला सहयोगी असिस्टंट आपण म्हणूया जी काही सहयोगी भाषा आहे हेल्पर लँग्वेज तर ती आहे पहा इंग्रजी. लक्षात ठेवायचं हिंदी मेन आणि सहयोगी इंग्रजी येते 343 2 या कलमानुसार. प्रश्न पुढचा, भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसं बघितलं पाहिजे. बोधात्मक दृष्टिकोनातून कसं बघितलं पाहिजे पहा. कॉग्निटिव्ह. ठीक आहे, तुम्ही बघितलंय कॉग्निटिव्ह दृष्टिकोन. मग कॉग्निटिव्ह दृष्टिकोन तुम्हाला माहिती आहे पहा कसा असतो कॉग्निटिव्ह दृष्टिकोन. इथं आपण काय स्वीकारतो काय स्वीकारत नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाला चुकांकडे बघायचे. शिक्षणातील अडथळा आणि अडचण आहे का. चुका म्हणजे शिक्षणातील अडथळा आणि अडचण असतात का तर अजिबात नाही, निगेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर विचार करण्यासाठी वाव देणारी एक शैक्षणिक बाब आहे का. ज्या चुका असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी वाव देतील का. चुका सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे का. विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणाने केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करावी का. तर या ठिकाणी बघा की परत होऊ नये म्हणून आपण काळजी या ठिकाणी घेऊ शकत नाही किंवा लगेच त्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती सुद्धा आपल्याला करायची नाही. तर ज्या चुका होत आहेत त्या चुका म्हणजे विचार करण्यासाठी एक शैक्षणिक बाब असते की जर समजा विद्यार्थी गणितामध्ये चुकत असेल किंवा कशामध्ये चुकत असेल तर विद्यार्थी विचार करणार आहे की अरे माझं का चुकतंय, माझं कशामुळे चुकतंय. तर या ठिकाणी जर चुका होत असतील तर विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत पण असतो. म्हणजे आपला हा एक महत्वाचा थिअरी आहे, सिद्धांत आहे की या ठिकाणी चुकणे आणि शिकणं. ठीक आहे. चुकणं म्हणजे शिकणं असतं आणि त्यामुळे चुका ही विचार करण्यासाठीची एक शैक्षणिक बाब ठरते. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 3 येणार नाही आणि 4 सुद्धा येणार नाही. निष्काळजीपणे चुका केल्या म्हणजे ताबडतोब दुरुस्त केल्या पाहिजे असं बिलकुल करायचं नाही. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक शेवटचा या ठिकाणी परत एकदा ऍसर्शन वरती प्रश्न आहे. बघा आता इथं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. 118चं उत्तर 4 आहे. 4च आहे. चला प्रश्न क्रमांक विधान ए दिलंय म्हणजे सॉरी इथं काय विधान. ठीक आहे. 1 नंबर आणि कारण ए. ठीक आहे. इथं ए असतं असू द्या 1 नंबर टाकून दिला असू द्या. चला बघा प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता ही अत्यंत महत्वाची असते. प्राथमिक पातळी त्याचा रिझन काय दिलंय की प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासक्रमात व्याकरण अंतर्भूत घटक असते. योग्य पर्याय या ठिकाणी निवडा. प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता अत्यंत महत्वाची असते आणि रिझन दिलंय की प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासक्रमात व्याकरण अंतर्भूत घटक असते. सांगा पाहिलं उत्तर. तर बघा एक कायम लक्षात ठेवायचं की प्राथमिक पातळीवर जी काही भाषा असते त्यात अचूकता जी असते ना तर ती महत्वाची नसते. ठीक आहे. ती महत्वाची नसते कारण प्राथमिक पातळी असते मुलांच्या चुका होणार आहे त्यांची अचूकता नसते. तर जसजसे ते त्यांचे वर्ग वाढत जातात तसे त्यांची प्रोफिशियन्सी त्यांची अचूकता ॲक्युरेसी या ठिकाणी वाढत जाते. त्यामुळे प्राथमिक पातळीवरती ही अचूकता या ठिकाणी महत्वाची नसते. तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. आता जे रिझन दिले आता इथं काही बी असेल तुमचं विधान इथं चुकीचं असेल परंतु जर आपण विचार केला तर बघा प्राथमिक पातळीवर काय महत्वाचं आहे तर अभ्यासक्रमात व्याकरण अंतर्भूत घटक असतं. तर प्राथमिक पातळी असेल तुमची माध्यमिक पातळी असेल त्याच्यामध्ये व्याकरण हा अंतर्भूत घटक असतो, इंटिग्रेटेड असतो. व्याकरण हे प्रत्येक ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तुम्ही भाषेमध्ये शिका किंवा या ठिकाणी तुमची भाषा आत्मसात करा त्याच्यामध्ये व्याकरण अंतर्भूत घटक असतं म्हणून हे दुसरं या ठिकाणी बरोबर येतं. ठीक आहे. आता ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट येईल की एक चूक आहे पण आर या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. समजलं. अशा प्रकारे हे 30 प्रश्न आपण या ठिकाणी घेतले. एकदम बरेच प्रश्न तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत या ठिकाणी क्लिअर झाले असतील. ते अशा प्रकारचा तुम्हाला पेपर विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवा ग्रामर हे अंतर्भूत असतं तुमची प्राथमिक पातळी असेल कोणती पातळी असेल त्यामुळे हे लक्षात ठेवा आर हे चुकीचं नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले ज्याच्यामध्ये तुम्हाला उतरणी कविता पेपर तुमची भाषा पहिली असेल भाषा दुसरी असेल तर दोन्हीसाठी सुद्धा असेच असणार आहे. फक्त कवितेऐवजी एक उतारा फक्त पेपर म्हणजे भाषा दुसऱ्याला येतात बाकीचं काही या ठिकाणी चेंज नसतं. ठीक आहे. आता तुमच्या काही अडचणी असतील हॉल तिकीट असेल किंवा इतर काही अडचणी असेल तुम्ही एकदम विचारा. आपण फक्त 5 मिनिट या ठिकाणी घेऊया ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्यासाठी आणि नंतर आपण थांबूया. ठीक आहे.
आता उद्याचा सेशन होईल किंवा नाही या ठिकाणी मी सांगू शकत नाही, परंतु आत्ताच तुम्हाला रविवारच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आपला कॉन्फिडन्स ठेवा. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाई करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की सेंटरवरती तुम्ही जे काय तुमचा रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला दिलेला आहे पहा, ठीक आहे, जे काय गेट क्लोजर तुम्हाला 9:30 दिलेला आहे पहा सेकंड पेपरसाठी. सेकंड पेपर हा तुमचा सकाळी असणार आहे, पहिला पेपर हा तुमचा दुपारी असणार आहे. तर लक्षात ठेवा 9:30 हा टायमिंग जो असतो ना, हा 9:30 टायमिंग हा तुमची OMR सीट देण्याचा टायमिंग असतो. म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत आज सोडलं जातं. परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही 9:30 ला गेला ना, तर कदाचित तुमचे 10-15 प्रश्न राहू शकतात. कारण 9:30 ला गेल्यानंतर तुम्हाला ती OMR सीट भरायची आहे. सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुमचे 10 मिनिटं जातील. त्यामुळे जे मुलं आधी जाऊन बसलेले असतात, तर त्यांना सगळ्या गोष्टी आधी येतात, ते सगळे गोष्टी करणार आहेत. त्यामुळे तुमच्यापेक्षा ते पुढे जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही कमीत कमी 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. कारण आपण म्हणूया की 9:05 ला तुम्हाला कदाचित म्हणजे सोडलंच जातं. तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही तिथं 8 ला पोहोचता ना, तर 8 ला पोहोचल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. तिथं गेट असणार आहे, तुमचं चेकअप होणार आहे, पण सगळ्या गोष्टी होतील. तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला तिथं आतमध्ये जाऊन बसायला लावलं जातं आणि जो काय सेकंड पेपर आहे त्याला एकच लक्षात ठेवायचं की तुमचा कॉन्फिडन्स असावा. सेकंड पेपर आता त्यांनी दिलाय पहा सकाळचा, तरी तो फायदेशीर असेल. परंतु जो काही सेकंड पेपरचा अनुभव असतो तो फर्स्ट पेपरला तुम्हाला उपयोगीला येतो. त्यामुळे त्याचाही अनुभव घ्या आणि लक्षात ठेवा तुम्ही वेळेत पोहोचा. घाई गडबड करू नका. तुमचं अंतर जास्त असेल तर उद्याच तुम्ही निघू शकता. तिथं स्टे करा, तिथं राहा, मुक्काम करा आणि नंतर सकाळ तुम्ही त्या सेंटरवरती जाऊ शकता. या गोष्टी तुम्हाला करायच्या सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देता येतील. त्या प्रश्न त्याप्रमाणे सोडवा. जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल त्या प्रश्नापाशी जास्त वेळ घालवू नका. लगेच पुढच्या प्रश्नाकडे जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडून देऊ नका. जर समजा तुमचे 15 प्रश्न शेवटचे राहिले आणि तुम्हाला वेळच नाही पुरला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये, एक लक्षात ठेवायच्या की शेवटी जर तुमचे 10 मिनिटं शिल्लक आहेत ना, तर 10 मिनिटं यासाठी तुम्हाला ठेवायचे आहेत की 15 प्रश्न असतील, तुमचे काही प्रश्न शिल्लक असतील ते तुम्हाला गोल करायचे आहेत. तर ते 15 प्रश्न वाचून त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. जर वाटतं तुम्हाला एखादा बारका प्रश्न आहे, छोटा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, तर तो तुम्ही वाचून घ्या आणि नंतर त्या ठिकाणी गोल करा. परंतु जर तुमचे 15 प्रश्न राहत असतील तर शेवटी तुम्हाला वेळ कमी पडणार आहे. त्यावेळेस तुमचं टेन्शन वाढू शकतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे त्या 15 प्रश्न असेल, तुमचे 20 प्रश्न असतील, 25 प्रश्न राहिले असतील, तर ते गोलच करून यायचं आहे. ठीक आहे, ते तुम्ही गोलच करायचे आहेत. मग गोल करत असताना तुम्ही समजा 1 नंबर धरला तर 1 नंबरला सगळे प्रश्न तुम्ही गोल करून या. असं करू नका की हा 1, हा 2, हा 3, हा 4, परत 1, 2 असं करू नका. गोळी लागली तर सलग लागेल तुमची कदाचित. ठीक आहे. सलग मध्ये 15 पैकी कदाचित तुमचे 4-5 ही येतील तुमचे बरोबर. पण जर या ठिकाणी तुम्ही असं 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 असं जर करत बसल्यानंतर कदाचित तुमचा एकही प्रश्न बरोबर येणार नाही. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. मग तुम्ही 1 धरला ना, तर 1-1च गोल करा. जर तुम्ही 2 धरला तर 2-2 गोल करा. 4 धरला तर 4-4 गोल करा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि टायमिंग मॅनेजमेंट तुम्हाला हे करायचं आहे. टायमिंग मॅनेजमेंट करायचं आहे की तुमचे प्रश्न किती मिनिटामध्ये तुम्ही सोडवता हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आणि एक तुम्हाला क्रम सांगतो की मी काल जो काही सेशन आपण घेतला त्याच्यामध्ये हा क्रम मी सांगितला नाही, की जे काही समजा तुमचा सीडीपी आहे ना, तर सीडीपी पहिली सोडवा. बघा, सीडीपी पहिली सोडवा. पेपर पहिला असेल किंवा पेपर तुमचा दुसरा असेल. सीडीपीचे जे काही 30 प्रश्न आहेत ते लगेच सोडवून घ्या. तुम्हाला पेपर मिळाला, तुमचं सगळं सुरू झालं की लगेच सीडीपीचे 30 प्रश्न सोडवून घ्या. नंतर तुम्हाला कुठला भाग सोडवायचा आहे, तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठीचे प्रश्न सोडवायचे आहेत. मराठीची भाषा तुम्ही सीडीपी नंतर लगेच सोडवायला घ्या. नंतर तिसरा क्रम तुमचा हिंदीचा असावा किंवा तुमची जी काही दुसरी भाषा असेल, पहिली भाषा, दुसरी भाषा जी काय असेल, तर त्याचे प्रश्न तुम्ही सोडवा. बघा, पहिले सीडीपी सोडवा, नंतर भाषा पहिली, भाषा दुसरी सोडवा. 90 प्रश्न झाले, की नंतर जर तुमचा पेपर पहिला असेल, तर पहा तुम्ही ईव्हीएस सोडवा. बघा, ईव्हीएस सोडवा आणि नंतर तुम्ही गणित सोडवा. बघा काय होतं, जर तुम्ही गणितामध्ये अडकून पडला तर गणित कदाचित अवघड असेल तर मग थोडंसं आपण डिमोटिवेट होतो. तसं नाही करायचं. त्यामुळे जे सोपं आहे ना, बघा सीडीपी मराठी, हिंदी, गणित, ईव्हीएस किंवा तुम्हाला वाटलं की बाबा सीडीपी मराठी, हिंदी, ईव्हीएस, गणित, तर हे असंही करू शकता. आणि सेकंड पेपरला मग असं करा, सीडीपी पहिलं सोडवा, नंतर तुमची पहिली भाषा मराठी असेल, दुसरी भाषा मराठी असेल आणि नंतर तुमचा मॅथ सायन्स असेल, त्यामधलाही तुम्ही विज्ञान आधी सोडवलं. तुम्हाला सोप्पा जो काही भाग जात असेल, तुम्हाला विज्ञान सोपं जात असेल तर विज्ञान सोडवा. जर तुम्हाला वाटलं गणित सोपं तर गणित सोडवा. किंवा जर तुम्हाला आता एसएसटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटलं की बाबा चला मला भूगोल सोडवायचा आहे,
तर ते तुम्ही त्याप्रमाणे प्रश्न बघून सोडवू शकता. परंतु लक्षात ठेवा हा क्रम योग्य आहे पहा मराठी, हिंदी आणि त्याच्या आधी पहा सीडीपी. तर हे योग्य आहे. तुम्ही याच्यामध्ये क्रम कसाही उलटा-पालटा करू शकता. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर, त्या नंबरचं उत्तर त्याच म्हणजे आन्सर शीटमध्ये म्हणजे OMR शीटमध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक त्याच समोर तुम्ही गोल करायचा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा सेशन घेतलेला आहे. पहा सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मी पहा दिलेले असतील. जे काही तुमचे असून डाऊट असतील त्या ठिकाणी पहा क्लिअर झाले असतील. आयडी प्रूफवरती माझ्या सासरचं नाव आहे आणि फॉर्मवरती माझ्या माहेरचं नाव आहे. तर पहा पॅन कार्ड घेऊन जावा. बघा जर तुमचं नाव बदललेलं असेल ना, तर तुमचं जे काही पॅन कार्ड असतं त्याच्यावरती तुमच्या वडिलांकडचं पण नाव असतं. तुमचं जे काही नाव असेल ते आणि तुमच्या वडिलांकडचं नाव असेल. जर तुमचं पूर्णच नाव बदललेलं असेल, तर मग मात्र तुम्हाला गॅजेट वगैरे असेल ते तुम्ही काढलेलं असेल ते गॅजेट वगैरे घेऊन जावा. कारण ते तुम्हाला लागेल. जर समजा आपण म्हणूया की तुम्हाला त्यांनी नाहीच ओळखलं तर मग काय करणार? तर अशा वेळेस तुमची फसगत नको. पहा महिलांच्या बाबतीमध्ये हे आहे, की जर नावात बदल असेल कारण काहींचं नाव कसं असतं, समजा एखादंचं नाव आहे पहा वर्षा नाव आहे पहा माहेरकडचं वर्षा नाव आहे. परंतु सासरकडे येऊन तुम्ही डायरेक्टली पहा पूनम करता. म्हणजे काय तुमचं पूर्णच नाव बदललंय ना, मग इथं थोडंसं गफलत होऊ शकते. जर तुमचं वर्षा हे नाव लग्नाचं आधीचं आहे आणि नंतरचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड चालतं. कारण पॅन कार्डवर तुमच्या वडिलांचं पण नाव असतं आणि आडनाव पण असतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही पूर्णपणे तुमचं फर्स्ट नेम बदललेलं असेल, तर इथं मात्र तुम्हाला गॅजेट घेऊन जावा किंवा तुमच्याकडे काही असेल मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असेल, तर ते फक्त तुमचं घेऊन असायला पाहिजे, तुमच्यासोबत असायला पाहिजे. ते तुम्ही घेऊन जायचं आहे. फक्त तुमची ओळख पटावी म्हणून. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. जे काही आपले सेशन पाठीमागचे झालेले आहेत ते सगळे सेशन तुम्ही बघा. जर बघितले नसतील तर बघा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याच्या लिंक मी शेअर करेल. ते बघत चला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रॅक्टिस तुमची शेवटच्या दिवसामध्ये होईल. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना धन्यवाद. सर्वांना गुड नाईट आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. उद्या जर मी आलो लाईव्ह तर फक्त आपण चर्चा करण्यासाठी फक्त येऊया. बाकी कुठलाही क्वेश्चन वगैरे आपला होणार नाही. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. सर्वांना गुड नाईट.